दिल्लीच्या निकालानंतर देशामध्ये स्पष्ट झालं आहे, कारण देशाच्या राजधानीमध्येच माननीय नरेंद्र मोदी साहेबांचं नेतृत्व हे 27 वर्षांनं स्वीकारलं गेलेलं आहे. त्याच्यामुळे कालपर्यंत जे काही पत्रकार परिषद महाराष्ट्रामध्ये होत्या, जसं महाराष्ट्रामध्ये पत्रकार परिषद घेऊन दिल्लीच्या निवडणुकीवर परिणाम होणार आहे अशा आविर्भावात काही लोक बोलत होते, त्यांना देखील दिल्लीच्या मतदारांनी धडा शिकवलेला आहे. आणि देशामध्ये नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली अतिशय चांगल्या पद्धतीनं देशाचा आंतरराष्ट्रीय स्तरावर विकास होतो आहे, हे दिल्लीच्या निवडणुकीतनं स्पष्ट झालेलं आहे. 15 तारखेला राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेब रत्नागिरीच्या दौऱ्यावर आहेत. आज त्याच्याच नियोजनासाठी आम्ही कार्यकारिणीची बैठक लावली. आभाराचा तो दौरा आहे. या दौऱ्यामध्ये अनेक UBTचे पदाधिकारी, माजी लोकप्रतिनिधी, विद्यमान पदाधिकारी हे पक्षामध्ये प्रवेश करतील आणि या पक्षाच्या प्रवेशानंतर पक्षप्रवेशाची जी शृंखला आहे ती रत्नागिरीमधून सुरू होईल. आता माजी आमदार प्रवेश करणार की नाही मला माहीत नाही, परंतु काल माजी आमदार सुभाषजी बने आणि माजी आमदार गणपतराव कदम यांनी काशीनाथ घाणेकर सभागृहामध्ये माननीय एकनाथ शिंदेसाहेबांची भेट घेतलेली आहे. आणि मला असं वाटतं की शिंदेसाहेबांची त्यांच्यावर जी काही चर्चा झाली ती सकारात्मक झालेली आहे. त्याच्यामुळं ते नक्की UBT सोडून माननीय एकनाथ शिंदेसाहेबांचं नेतृत्व स्वीकारतील असं मानायला हरकत नाही. आम्ही कोणालाच फोडत नाही, आम्ही कोणालाच आग्रह करत नाही. विधानसभेच्या निवडणुकीनंतर एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली चालणारी शिवसेना हीच वंदनीय बाळासाहेबांचा विचार पुढे नेणारी शिवसेना हे सिद्ध झाल्यामुळं कसलंही ऑपरेशन न करता, कसलीही आमिषं न दाखवता कार्यकर्त्यांना कळून चुकलेलं आहे की आता जर शिवसेनेमध्ये खरं काम करायचं असेल तर धनुष्यबाणच हातात घ्यावा लागेल. आणि म्हणून मशाल सोडून जर काही लोक धनुष्यबाण हातात घेत आहेत तर आम्ही कोणावर जबरदस्ती करतो? आम्ही कोणावरही जबरदस्ती करत नाही. आणि काल देखील मी सांगितलं, जी काय दिल्लीमधनं वज्रमूठ दाखवण्यात आली तसंच मी गुवाहाटीला जायच्या अगोदर आदल्या दिवशी सेनाभवनला होतो. माझ्या मनात काय आहे तसं समोरचं कोण ओळखू शकलं नाही, तसं काल जे 8 खासदार बसलेले आहेत त्यांच्या मनातलं कोण ओळखू शकणार आहे? त्याच्यामुळे वज्रमूठ किती दिवस टिकते आपण सगळ्यांनी बघू. आपला पडलेली मतं, काँग्रेसला पडलेली मतं, काय अंकगणित बीजगणित काय आहे की नाही, त्याच्यामुळे मला असं वाटतं की मला त्याच्यावर काही बोलायचं नाही. परंतु दिल्लीमधल्या निकालानंतर देशामध्ये फक्त आणि फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदींचाच बोलबाला आहे हे सिद्ध झालेलं आहे. आणि त्या NDAमध्ये एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना असल्यामुळे आमच्या सगळ्या शिवसैनिकांना नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाबद्दल आदर देखील आहे आणि अभिमान देखील आहे. राजन साळवी 10 तारखेला शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहे, त्याची कुठचीही माहिती मला पालकमंत्री म्हणून नाही. याबाबत माझी आणि शिंदेसाहेबांची चर्चा झालेली नाही. त्याच्यामुळे ते प्रवेश करतायत की नाही हे कदाचित शिंदेसाहेबांना माहिती असेल, मला माहीत नाही. आरोग्यमंत्री प्रकाशजी आंबेडकरांनी एक फार मोठा आरोग्याच्या स्तरावरचा कार्यक्रम शिंदेसाहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं सुरू केलेला आहे. मी MIDC जे कर्मचारी आहेत त्या 7वी ते 10वी विद्यार्थ्यांना टॅब वाटपाचा कार्यक्रम यावर्षीपासून आम्ही सुरू करतो आहे. त्याचा कार्यक्रम उद्या माझा नागपूरमध्ये आहे. त्याच्यामुळे असे विविध खात्यामार्फत एकनाथ शिंदेसाहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं अनेक समाज उपयोगी कार्यक्रम आम्ही सुरू करतो आहे. नाही, EVM हे एक स्वतःचं अपयश दडवण्यासाठी केलेला आहे उपक्रम आहे. त्याच्यामध्ये काही तथ्य नाही. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काय बॅलेट पेपर नव्हता, EVMच होतं. त्यावेळी EVM चांगलं होतं कारण यांचे सगळे खासदार निवडून आले. विधानसभेच्या निवडणुकीला आम्ही निवडून येत असताना नांदेडला एक खासदार हा महाविकास आघाडीचा EVMवरच निवडून आलेला आहे. तिथं EVM चांगलं होतं. त्याच्यामुळे जिथं हे निवडून आले तिथं EVM चांगलं, जिथं रोहित पवार निवडून आले तिथं EVM चांगलं. आता कोणीतरी निवडून आलेल्या माणसानं आक्षेप घेतला पाहिजे म्हणून याच्यामध्ये बळीचा बकरा आमच्या जानकर साहेबांना बनवलं जातं आहे. आणि मला असं वाटतं की EVMवर आक्षेप घेणं म्हणजे लोकशाहीवर आक्षेप घेतल्यासारखं आहे. अनेक ठिकाणी याच निवडणुका होतात EVMवरच होतात आणि अनेक ठिकाणी EVMवर महाविकास आघाडी निवडून आलेली आहे. त्याच्यामुळे EVMचं भांडवल करून आपण किती कमकुवत आहेत हा झाकण्याचा प्रयत्न आहे. नाही, आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की ज्यावेळी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सुरू झाली त्याच्यानंतर आचारसंहितेचा पिरियड होता म्हणून छाननीला कदाचित वेळ मिळाला नसेल. परंतु छाननीमधनं कोण कमी होतं आहे? सर्वसामान्य महिला कमी होत आहेत का? ज्यांना आवश्यकता आहेत त्या महिला कमी होत आहेत का? तर त्याचं उत्तर नाही असं आहे. ज्यांच्याकडे 4 व्हीलर आहे, ज्यांचं अनावधानानं किंवा नजरचुकीनं नाव तिथे आलेलं होतं, ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त दाखवून रिटर्न्स भरलेले आहेत, अशा लोकांचं नाव कुठेतरी बाजूला होईल. त्याच्यामुळे उगाचच गैरसमज पसरवण्यात काही अर्थ नाही. 2,54,00,000 महिला भगिनींना याचा फायदा होतो आहे.
त्याच्यातलं 2-4 लाख इकडे तिकडे होतील असं माझं मत आहे. त्याच्यामुळे उगाचच काहीतरी गैरसमज पसरवून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आम्ही बंद करणार आहोत हे टाळं फोडण्यात काही अर्थ नाही. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.